मागील 10 वर्षापूर्वी सामाजिक क्षेत्रात उतरले आणि एक आमच्याकडे एक असा प्रस्ताव आला होता एखाद्या शाळेचा, पण आमचा महिनाभरच पूर्वीचा एक प्रोग्राम झाला होता. माहिती आहे की तुम्हाला सामाजिक काम असेल किंवा कुठलाही कार्यक्रम घ्यायचं ते आर्थिक पाठबळ खूप लागतं. मग आम्ही जस्ट त्या दिवशी सांगितलं की आमचा आत्ताच प्रोग्राम झालाय अंडे देशमुख साहेबांना की तुमच्या जर युथ काउन्सिलने हा प्रोग्राम घेतला तर खूप चांगलं होईल. आणि मला वाटतं त्याच दिवशी म्हणजे 10 मिनिटात त्यांनी सगळ्यांशी बोलून मला वाटतं होकार दिला आणि आम्ही त्या ठिकाणी शहापूरला जाऊन मला वाटतं एक 60-70 लोकांना शैक्षणिक साहित्य, बॅगा, किराणा किट, चटयापासून त्या आश्रमशाळेला मदत केली. म्हणजे मला असं म्हणायचे की बऱ्याचशा संस्था असतात की ते कार्यक्रम दुसऱ्या संस्थेने जर त्यांना सुचवलं तर घेण्याचं टाळतात, पण एक अशी संस्था मला खूप प्रेमाची माणसं या ठिकाणी भेटली. आणि आज देखील मी असं त्यांना सांगितलं की आमचा एक छोटासा दिवाळी अंकाचा आम्ही एक छोटासा वैभव पाटील आमचे संपादक आहे अंकाचे आणि मी स्वतः कार्यकारी संपादक, असं दोघांनी बरेच वर्षापासून चाललं होतं की एक छोटासा स्वतःचं काहीतरी निर्मिती असावी. त्यांना एक छोटासा प्रयत्न केला दिवाळी अंकाचा आणि त्यांना असं सुचवलं अंडे साहेबांना की तुमच्या कार्यक्रमाचं आमचं मासिकाचं उद्घाटन करायची परवानगी जर तुम्ही दिली तर खूप चांगलं होईल. त्या गोष्टीला देखील त्यांनी लागलीच होकार दिला. आणि इथे राजेंद्र गरज साहेब आहेत, तिथे आमच्या अंकाच्या सल्लागार मंडळात आहेत. अंडे देशमुख साहेब स्वतः आमच्या अंकाच्या सल्लागार मंडळात आहेत. ही माणसांकडून खूप घेण्यासारखं आहे की प्रत्यक्ष कृतीतून त्यांच्या सगळ्या गोष्टी उतरवत असतात आणि त्यांच्याकडे बघून नेहमीच प्रेरणा या ठिकाणी मिळते. आणि खास करून तुमच्या युथ काउन्सिल बद्दल खूप ऐकलं होतं, तर मी अंडे साहेबांना त्या ठिकाणी म्हणजे थोडंसं हे केलं, फोर्स केला की तुमच्या संस्थेबद्दल एखादा लेख आमच्या अंकामध्ये लिहिला तुम्ही स्वतः तर खूप चांगलं होईल. आणि त्यांनी देखील वेळात वेळ काढून लेख अंकामध्ये लिहिलाय. त्याच्याबद्दल म्हणजे तुम्हाला जास्त माहिती म्हणजे युथ काउन्सिल बद्दल आहे सगळ्यांना, आम्हाला देखील मिळेल किंवा जो अंक जाईल ज्याच्या हातात त्यांना त्या या सगळ्या संस्थांबद्दल आणि चांगल्या माहिती मिळेल. आज या ठिकाणी मला येऊन म्हणजे एक बोलण्याची संधी दिली आणि आमच्या अंकाचं उद्घाटन करण्याचं जे आमचं हे होतं, मनोरथ होतं की आमचं मानस होता, त्या निमित्ताने खरंच मी सगळ्यांचं इथं आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो. येणारं नवीन वर्ष आपल्या सगळ्यांना भरभराटीचं आरोग्यदायी जावो आणि आपल्या ज्या मनोकामना आहेत ते सगळ्यात पूर्ण हो. जय जय महाराज. मी आपले आर्थिक प्रमुख पाहुणे सगळे विनंती करतो. रामनडे साहेब, कुलकर्णी मॅडम, ठाकूर साहेब, गरज साहेब की आपण या दिवाळी अंकासाठी काढणार त्या दिवाळी अंकाचं प्रकाशन करावं. खाली